देव न करो पण उद्या काम नाही झालं नीट तर तुमचे पैसे वाया जातील ना. अगं शुभ बोल, असं काहीही होणार नाही. बरोबर. थिंक पॉझिटिव्ह. तुझं हे काम सक्सेसफुल होणारच. पण रेवती हे आता पण नाही आणि बिन नाही. बरं तुला एवढंच वाटत असेल तर कर जाऊ घे. आम्ही इंटरेस्ट पण घेणार हा. तुझ्या हातच्या बनवलेल्या पुडाच्या वड्या इंटरेस्ट रूपाने खाणार आम्ही हा. मस्त आयडिया आहे. बस ठरलं तर मग उद्या सगळे पैसे आणून देतील. राधिके उद्यापासून तू कामाला सुरुवात कर. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तुमच्या सगळ्यांचे आभार कसे मानू हे समजून नाही राहिलं मला. आभार मानायचे पोपट पोहे कर. करते. या मुलीचे सगळे कष्ट सार्थकी लागावेत एवढीच इच्छा आहे रे बाबा. आज शूट नाहीये तुमचं? नाही आज नाही, पण असेल 2-3 दिवसात. तुमचं बरं आहे ना? मार्च एंड झाल्यामुळे वर्कलोड कमी झालं असेल. नाही पण अगदीच. हाय. हॅलो. ऑफिसला? हो ऑफिसला. आज गाडी नाहीये? हा गाडी जरा सर्व्हिसिंगला दिली आहे म्हणून. इफ यू डोंट माइंड मी ड्रॉप करू का तुम्हाला? नाही इट्स ओके. मी कॅब बुक केली, मी जाईन. तुम्ही कॅब कॅन्सल करा, मी करतो ना ड्रॉप तुम्हाला. नाही इट्स रिअली ओके. थँक्यू. अजून राग गेलेला दिसत नाही आमच्यावरचा. अहो नाही, उलट मलाच गिल्टी वाटतंय. राग कसला? हे बा गुरुनाथ, सगळ्यांनाच सगळं माहिती, पण झालं गेलं तर विसरून जायचं. आम्ही सगळं विसरून गेलो हो ना रेवती. थँक्यू मिस्टर गुप्ते. सुबोध म्हणाला तर आवडेल मला. थँक्यू सुबोध. गुड डे. निघूया. हो. जमलं. बघते बघते. हा हे घे. टी मेड बाय मी. माझ्यासाठी. हा थँक्यू. पण हे चहा वगैरे बनवणं कुठून शिकलीस? गॅरीला आवडतो चहा म्हणून शिकले होते. यार पण त्याच्या किचन मध्ये किती कूल वाटायचं. ते तुझ्या किचन मध्ये एकदम गरम होतं ग. अच्छा आता माझं किचन का? विसरलीस का? याआधी तू इथेच राहायचीस. ठीक आहे ना, पण तेव्हा वेगळं होतं सगळं. तेव्हा कुठे यायचं मी किचन मध्ये. सिच्युएशन वेगळी आहे ना. आता दिवस गेले. काय दिवस गेलेत म्हणजे? म्हणजे आता दिवस गेलेत, आता वाईट दिवस आले. आऊ अगं मग चांगले दिवस वाईट दिवस असं म्हण ना. काय फरक पडतो? फरक पडतो. दिवस गेले याचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे ते दिवस गेले, आता पास्ट येतो. डोंबलाचा पास्ट. दिवस गेले म्हणजे तू प्रेग्नंट आहेस. असं काही नाहीये. अगं असाच अर्थ होतो त्याचा. तू वेडीस कसं काय नाही करत. चुप. शब्द जर तुला माहित नसतील तर वापरू नकोस. ठीक आहे ना, लेक्चर देऊ नको. ऍक्च्युली मला काम आहे तुझ्याकडे. तुझा एक ड्रेस देशील का? माझा ड्रेस तुला हवाय, पण माझ्याकडे तुझ्यासारखे असे वेस्टर्न ड्रेस नाहीयेत. अगं म्हणूनच तुझ्याकडे मागतेय ना. मला पंजाबी ड्रेसच हवाय. तुला माझ्यासारखे पंजाबी ड्रेस हवेत म्हणजे तुला ते घालायचेत. शनाया मला खूप छान वाटतंय तू आता माझ्यासारखे पंजाबी ड्रेस घालणार आहेस. तू आता मस्त अशी सालस आणि सोजवळ. एक मिनिट. शिव्या वगैरे द्यायच्या नाही. सालस काय? सालस सालस म्हणजे काय? अगं सालस म्हणजे ते जाऊ दे, पण तुला का हवे ड्रेस? ऑफिस मध्ये मला शॉर्ट्स आणि स्कर्ट्स घालायला मनाई केलीये म्हणून. सिरियसली? हो. मला खूप छान वाटतंय तू आता ऑफिस मध्ये अशी छान ड्रेस मध्ये जाणार आहेस. तू खूप छान दिसणार आहेस. मी देते तुला माझे ड्रेस, पण प्रॉब्लेम असा आहे की ते जरा जुने आहेत. चालतील का? हा मला कोणते ड्रेस चालेल. ठीक आहे मी आत्ताच आणते. हे ऐक नाही, एक मिनिट.
आणि ते जरा लूज वगैरे असतील तर मला फिटिंगचे करून देशील ना प्लीज. अगं हो मी देईन, पण शनाया खरं सांगू, मला ना खूप छान वाटतंय तू असं पंजाबी ड्रेस घालणार आहेस आणि तू छान दिसणार आहेस. हा ठीक आहे चल पहिले ड्रेस तर दाखव. हा राधिका, डबा तयार आहे का? अगं मला उशीर झालाय ऑलरेडी ऑफिसला जायला. हो समिधा पटकन दे. तयारच आहे ना, हे घे. हा अगं केवढा गरम आहे, कसा नेऊ मी ऑफिसला? पर्स मध्ये टाकला तर सांडेल ना, माझी पर्स खराब होईल. चुकलंच. समिधा, अगं आयता डबा मिळतोय, किती कटकट करशील? नानी, तुम्हाला काय कळणार आहे ऑफिसमध्ये किती धावपळ होते ते. जाऊ दे, मला ना कंटाळा आलाय आता ही नोकरी करायचा. माझं नशीब त्या राधिका सारखं नाहीये मस्त घरात बसून काम करायचं. अगं तू बस घरी, तू कर घरातून काम, नोकरी सोडून दे, राधिकाच्या बरोबर काम कर. मी खरंय समिधा, माझ्या उद्योगासाठी तुझ्यासारख्या हुशार मुलीची खरंच गरज आहे. आपण एकत्र काम करूया ना. ते हिशोबाचं देवाणघेवाणीचं तू बघ, बाकीचं सगळं मी बघते. नाही म्हणजे तुझ्यासारखी स्मार्ट मुलगी माझ्या उद्योगासाठी काम करत असेल तर भारी होऊन जाईल ना. हो, अगं खूप मोठी ऑर्डर मिळाली हिला. बरोबर घे आता, पण ते नंतर बोलू, नंतर विचार करू. मला ऑलरेडी ऑफिसला जायला उशीर झालाय. अगं किती गरम आहे, ती काय पिशवी दिलीये, कसं नेऊ मी हे? मला काही कळतच नाही हिचं. पाहिलंस? आणि जी ती होईल हो आपल्यात मिक्स. तुम्ही काहून काळजी करून राहिले? तसंही इतकी चांगली नोकरी सोडणं तिच्याही जीवावरती येईल ना. अगं पण तिला झेपत नाहीये ना. मी जरा यांच्याशीच बोलते. नाही, यांच्या ऑफिस मध्ये काही जॉब असेल तर ते सांगतील ना. नानीजी, काहीही करून मला समिधाचा राग शांत करायचा. गरम होत आहे आजकाल, बापरे बाप, गरमी खूप वाढली आहे. येस सर. गुरु सर आले? सर ते मीटिंग फिनिश करून येत आहेत, त्यांचा कॉल आला होता. गुड. गुरु सर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले, खरंच आनंदाची गोष्ट आहे. हो हो हो. येस सर, अँड आय थिंक वी मस्ट अप्रिशिएट इट. करेक्ट आहे. हॅलो एव्हरीवन. हाय. काय कशाबद्दल बोलताय? बदललेल्या गुरु बद्दल बोलतोय. गुरु सरांबद्दल? काय विशेष? हेच की शनाया गुरु सरांच्या घरातून गेल्यापासून, रादर गुरु सरांच्या मनातून गेल्यापासून गुरु सर खूपच बदलले. म्हणजे नव्या जोमाने कामाला लागलेले आहेत, घरी आनंदी वातावरण आहे. हा, आता राधिका वहिनी अजून घरी गेलेल्या नाहीयेत, पण मला खात्री आहे लवकरच त्या घरी जातील. येस सर. आणि गुरु तर वहिनींना आता मदत पण करतोय. तुम्हाला सगळ्यांना खरंच असं वाटतंय की गुरु सर बदललेत आणि वहिनींना मदत करतायत? नाही नाही, तसं असेल तर नथिंग लाईक इट, ऍब्सोल्युटली. बट देन आय रिअली होप की मग गुरु सरांसारखाच शनायाला सुद्धा पश्चाताप झाला असेल. गॉड नोस. मला फक्त एवढंच वाटतं की गुरु सरांनी शनायाला परत जॉबवर घ्यायला नको.